नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आमच्या इथे आतगावमध्ये गौरी पाठवण्याची ही जुनी परंपरा आहे। ती आता आपली जी पिढी आहे ती सुद्धा ती परंपरा म्हणजे जी मागच्यानी जी चालू केलेली आहे परंपरा ती आता पण चालू ठेवलेली आहे गौरी पाठवण्याची। तर आजची व्हिडिओ ही गौरी पाठवण्याची असेल। म्हणजे आमच्या इथे गणपतीच्या इथे आता चालू आहे गौरी पाठवण्याची परंपरा। तर चला जाऊया आपण तिकडे, दाखवतो तुम्हाला कशी गौरी पाठवतात ती। चला तर आपल्या इकडचे सर्व महिला मंडळ आहेत त्या गौरी पाठवत आहेत। बघू शकता इकडे सर्व महिला मंडळ जमा झाले आहेत, हे बघा। तर अशी गौरी पाठवण्याची जुनी परंपरा आहे। तर बघा गौरी पाठवत आहेत आणि अशी गाणी बोलली जातात आणि आपला इकडे गणपती बाप्पाने गौराई माता। तर हे बघा इकडे अशी गौराई पाठवत आहेत। हे बघा अशी गौरी पाठवण्याची जुनी परंपरा आहे। ही परंपरा अजून पण जोपासली जाते, जी जुनी पिढीने चालू केली होती गौरी पाठवायची, ती परंपरा अजून चालू आहे। तर बघा अशा प्रकारे गौरी पाठवण्याची जुनी परंपरा चालू आहे। आणि अशी गाणी पण बोलली जातात। आणि आमची बाई बघा कशी ही करते। बघा ही नवी नवरी आहे, ती पण गौरी पाठवते। तर आता ताईने घेतले, आपली ताई आहे। इकडे सर्व महिला मंडळ आहेत।
आता काकी आले. आता आई आली बघा, एक्सपिरियन्स वाली आहे गौरी पाटवाची. सर्वात भावकीमध्ये आमचे म्हणजे माझ्या पप्पानंतर म्हणजे माझ्यानंतर जे मोठे म्हणजे पिढीमध्ये आमची आई आहे आणि नंतर मी मोठा आहे. म्हणजे माझे पप्पा भावकीमध्ये मोठे आहेत, त्याच्यानंतर मी. तर आईला भरपूर एक्सपिरियन्स आहे. तर म्हणजे माझे पप्पा मोठे आहे, त्याच्यानंतर माझी ताई म्हणजे मुलींमध्ये ताई माझी मोठी आणि मुलांमध्ये मी मोठा. तर अशी म्हणजे भावकीमध्ये सर्वात मोठे वयस्कर असे आमचे आई पप्पा. तर त्यांना खूप एक्सपिरियन्स आहे गौरी पाठवण्याची. तर बघा कशी गौरी पाठवते. हे बघा आता काकी आहे, ॲक्च्युली काकी आहे पण तिला आम्ही म्हणजे माझ्या मामाच्या गावातली आहे म्हणून आम्ही तिला मावशी बोलतो. म्हणजे काकी पण आणि मावशी पण दोन्ही नातेही लागतात. आता मावशी आले बघा. तर बघा ही आमची मोठी आई म्हणजे माझ्या पप्पांच्या नंतर जे अण्णा आहेत त्यांची बायको जी म्हणजे पिढी म्हणजे ते आमचे बाबा लागतात. त्यांची बायको आहे म्हणजे आई लागते. ती पण एक्सपिरियन्स आहे लय तिला, लय लय म्हणजे लय जाम. म्हणजे आमच्या पप्पांच्या मागची पिढी आहे त्यांची मागच्या पिढीमध्ये त्यांची हे आहे. तर तिला पण एक्सपिरियन्स भरपूर आहे गौराई पाठवायचे. ही तर काय नवीन पिढीच आहे त्याच्यामुळे बघा शिकल्याशिवाय काय होत नाही. अशा प्रकारे गौरी पाठवण्याची जुनी परंपरा आहे. ही अजून पण आमच्या भावकीमध्ये जोपासली जाते. म्हणजे आता नवीन पिढीला पण शिकवली जाते बघा. ही तर माझी बहीण, छोटी बहीण
त्यांना तर हे आहे एक्सपिरियन्स तर आहे, म्हणजे त्यांना शिकवले, कारण ते लहानपणापासून म्हणजे आमच्या घराण्यात शिकलेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की गौरी कशी पाठवायची. आता कशा नवीन नवीन सुना येत आहेत, त्यांना शिकवावे लागतंय, पण हे कसे आता लहानपणापासून बघितलंय म्हणून त्यांना माहित आहे की गौरी कशी पाठवायची काय. आणि बाकीच्या आहेत ते कशा नवीन आहेत आणि मुंबईला राहणार आहे, त्याच्यामुळे मुंबईचे आहेत, त्यांना काय एवढा एक्सपिरियन्स नाही. पण हे कसे गावी राहिलेल्या होत्या, त्यांना माहिती आहे की गौरी कशी पाठवायची काय. आणि ही आमची आई बघा, हे बघा. बघा, आणि अशी गाणी बोलली जातात गौरी पाठवायची. बघा, आणि ही सर्वात म्हणजे सर्वात जुनी व्यक्ती आहे. तिला तर बाबा सर्व गोष्टीची माहिती आहे आणि सर्व कशी काय गौराई काय काय करायचे सर्व गोष्टी माहिती आहे तिला, बघू शकता. आणि बघा, गाण्याच्या बाबतीत तिला ही आहे, तिला सर्व जुनी गाणी येतात, कसे काय बोलायचं काय बोलायचं सर्व गोष्टी माहिती आहे तिला, बघू शकता. तिला लय जुनी गाणी येतात, जाम जुनी गाणी येतात तिला. आता नाचताना पण एवढी जुनी गाणी बोलते ना, भरपूर म्हणजे भरपूर जुनी गाणी बोलते. बघा, आणि ही आमची अन्नी. बघा, आम्ही तिला अन्नी बोलतो. बघा, आपली गौरा माता आता उद्या चालणार आहे, तर त्याची व्हिडिओ होती. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर टाटा बाय बाय, भेटू उद्या आपल्या विसर्जनच्या व्हिडिओमध्ये. चला तर टाटा बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.